आजच्या सुनावणी म्हणण्यापेक्षा आजच्या बैठकीसाठी सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित आपल्या आंबेगाव मंचरच्या प्रांत अधिकारी तांबे मॅडम, तहसीलदार जुन्नर श्री रणजित भोसले साहेब, त्याचबरोबर अंजनावळी ग्रामपंचायतीचे सरपंच, त्यांचे सर्व सदस्य पदाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील साहेब, आमच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे साहेब, त्याचबरोबर सर्व स्थानिक भागातील सर्व सन्माननीय नागरिक, सन्माननीय ग्रामस्थ, विविध सामाजिक, राजकीय, सामाजिक सर्व संस्थेचे, संघटनेचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, या सर्वांचं पुनश्च पंचायतीच्या हद्दीतील ग्रामदैवत मारुती मंदिरामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि माननीय अध्यक्ष महोदय यांच्या परवानगीने आजच्या बैठकीला सुरुवात करतो. मेसर्स अदानी रिन्युएबल एनर्जी 52 लिमिटेड यांच्या प्रस्तावित माळशेज घाट गोरांडे उदंचन प्रकल्प 1500 मेगावॅट क्षमतेच्या वीज निर्मितीसाठीचा हा प्रकल्पाचा प्रस्ताव हा वने, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडे दाखल झालेला होता. त्या अनुषंगाने सदर प्रकल्पास टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणून जी मान्यता त्यांच्याकडून मिळालेली आहे ती त्यांना दिनांक 23/6/2025 रोजी प्रदान करण्यात आलेली आहे आणि टर्म्स ऑफ रेफरन्स यानुसार सदर प्रकल्प प्रवक्त्याने ज्या ठिकाणी हा प्रस्तावित प्रकल्प आहे त्या प्रकल्पातील स्थानिक भौगोलिक परिस्थिती, पर्यावरण विषयक सद्यस्थिती आणि त्या प्रकल्पाच्या आल्यानंतरच्या पर्यावरण विषयक स्थितीबाबतची जी काही अभ्यास करून अहवाल तयार करायचा आहे त्या अहवालास अनुसरून टर्म्स ऑफ रेफरन्स मधील ज्या काही अटी आणि शर्ती आहेत त्या अटी व शर्तीनुसार त्यांनी त्या भागातला पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल तयार करायचा आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.